नमस्कार, मी ऋषिकरात लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पुन्हा या ठिकाणी जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार होती. पण त्यामध्ये 7 मार्चला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस फक्त 8 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये म्हणजेच फेब्रुवारीचाच हप्ता आला होता. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की हप्ता तर 3,000 रुपये येणार होता, राहिलेले 1,500 येणार आहेत किंवा नाही, किंवा महिन्याच्या शेवटी येणार आहेत का. तर राज्य सरकारमार्फत या ठिकाणी सांगण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला असतील किंवा ज्या लाभार्थी महिला असतील त्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता या ठिकाणी 8 मार्चपर्यंत जमा झालेला आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता येणाऱ्या 12 मार्चच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती यशस्वीरित्या या ठिकाणी टाकण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. आणि या ठिकाणी ज्या महिलांच्या खात्यावरती फक्त 500 रुपये आले असतील तर त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही. तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल त्यामुळे तुमच्या खात्यावरती फक्त 500 रुपये येतील. म्हणजे राहिलेले जे तुमचे वर्षाला 12,000 रुपये PM किसान योजनेअंतर्गत मिळतात आणि या ठिकाणी 18,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळतात. म्हणजेच येणारा जो हप्ता असेल ज्या PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेच्या शेतकरी महिला लाभार्थी असतील त्यांना या हप्त्याबरोबर फक्त 500 रुपये मिळतील आणि PM किसानचा जो हप्ता येईल त्यावेळेस त्यांना रेग्युलर 2,000 रुपये दिले जातील. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट राज्य शासनामार्फत देण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेचा राहिलेला हप्ता 12 मार्चपर्यंत 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होईल असं आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं.